गुड मॉर्निंग स्टुडंट, हॅव अ नाईस डे. काल आपण वाक्यांचे प्रकार आणि त्याचं विश्लेषण पाहिलं. आज आपण याच घटकातील वाक्य रूपांतर म्हणजे वाक्य परिवर्तन हा घटक पाहणार आहोत. आपण जेव्हा बोलतो किंवा लिहितो म्हणजे आपण आपले विचार क्रमाने व्यक्त करीत असतो. आपला संपूर्ण विचार म्हणजे एक एक स्वतंत्र वाक्य असतं. ही वाक्य जर एकाच स्वरूपाची असतील तर ऐकणाऱ्याला आणि वाचणाऱ्याला ती एकसुरीपणाची वाटतात आणि कंटाळवाणी वाटतात. म्हणून आपल्या वाक्यामध्ये ते लिहिण्यात असो की बोलण्यात असो अधूनमधून बदल करणं गरजेचं आहे. त्यानंतर अशा स्वरूपाची वाक्य समोरच्या व्यक्तीला कंटाळवाणी वाटणार नाहीत. म्हणूनच वाक्य रूपांतर किंवा वाक्य परिवर्तन हा घटक व्याकरणाच्या दृष्टीने, भाषेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. आपली सर्वच वाक्य केवळ विधानार्थी न ठेवता अधूनमधून त्यांच्यामध्ये रूपांतर करून ती प्रश्नार्थी स्वरूपाची ठेवणंसुद्धा आवश्यक असतं. कधीकधी आपली वाक्य ही उद्गारार्थी जर असतील तर ऐकणाऱ्याला हुरूप येतो आणि कंटाळवाणी त्याला वाटत नाही. होकारार्थी वाक्याबरोबरच मधूनमधून एखादं नकारार्थी विधान देखील असावं. छोटी छोटी वाक्य केव्हा एकत्र करून आपण आटोपशीर मांडणंसुद्धा आवश्यक असतं. तर एका मोठ्या वाक्यातून क्लिष्ट अवघड विचार मांडण्याऐवजी तो अधिक सोपा करून सांगण्यासाठी कधीकधी छोटी छोटी वाक्यसुद्धा आपल्याला वापरावी लागतात. आणि वाक्यातील अशा परिवर्तनामुळे, अशा रूपांतरामुळे नेमकं काय होत असावं तर आपली भाषा अधिक परिणामकारक होते, तिचं लावण्य खुलतं, तिच्यामध्ये एक वेगळाच डौलदारपणा येतो. आणि हे सगळं महत्त्वाचं परिवर्तन जे घडतं ते वाक्य रूपांतर या घटकामुळे होत असतं. एकंदरीत वाक्य रूपांतरामध्ये एकूण 8 प्रकारांची वाक्य किंवा वाक्य रूपांतरामध्ये एकूण 8 प्रकार आहेत. नंबर 1, प्रश्नार्थी आणि विधानार्थी वाक्याचं परस्पर रूपांतर. नंबर 2, उद्गारार्थी व विधानार्थी वाक्याचं परस्पर रूपांतर. नंबर 3, होकारार्थी व नकारार्थी वाक्याचं परस्पर रूपांतर. नंबर 4, कर्तरी व कर्मणी प्रयोगाचे परस्पर रूपांतर. 5, मुख्य वाक्य व गौण वाक्याचे परस्पर रूपांतर. 6, केवल वाक्य, संयुक्त वाक्य व मिश्र वाक्य या वाक्यांचे परस्पर रूपांतर. 7, शब्दांचा प्रकार बदलून वाक्यरचना आणि त्यांचं रूपांतर. आणि शेवटचा वाक्य परिवर्तनाचा प्रकार आहे. अनेक शब्दांऐवजी एकच शब्द ठेवून किंवा योजून त्या वाक्यांचं परिवर्तन करणं, रूपांतर करणं. परंतु आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला एकूण 4 प्रकारांची वाक्य रूपांतर पाहिजे आहेत, ते लक्षात ठेवा. नंबर 1, प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्याचं परस्पर रूपांतर. 2, उद्गारार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. नंबर 3, आज्ञार्थी व विधानार्थी वाक्याचं परस्पर रूपांतर. आणि शेवटचा जो वाक्य रूपांतराचा प्रकार आहे तो म्हणजे होकारार्थी व नकारार्थी वाक्याचं परस्पर रूपांतर. हे 4 घटक अभ्यासाच्या आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. उर्वरित 4 घटकांचा अभ्याससुद्धा महत्त्वाचा आहे, परंतु परीक्षेच्या दृष्टीने हे 4च वाक्य प्रकार आपल्याला या ठिकाणी बघायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, मग वाक्य रूपांतर म्हणजे नेमकं काय असतं? वाक्य रूपांतरालाच किंवा वाक्य रूपांतर या प्रक्रियेला आपण वाक्य परिवर्तन
असंही म्हणतो. वाक्य रूपांतर म्हणजे दिलेल्या वाक्याच्या रूपामध्ये किंवा रचनेमध्ये जेव्हा आपण बदल करतो, त्याच्यामध्ये जेव्हा परिवर्तन करतो, तेव्हा त्याला वाक्य रूपांतर असं म्हटलं जातं. आणि त्या दृष्टीने व्याकरणाचा अभ्यास आपल्याला उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरू शकतो. वाक्य रूपांतर म्हणजे वाक्यरचनेत करावा लागणारा बदल. हा बदल करताना एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, आणि ती म्हणजे वाक्याचं रूपांतर किंवा परिवर्तन करत असताना त्या वाक्याच्या रचनेमध्ये जरी बदल होत असला तरी त्या वाक्याच्या अर्थामध्ये बदल होता कामा नये. आणि जर त्या वाक्याच्या अर्थामध्ये बदल होत असेल तर वाक्य परिवर्तनाच्या दृष्टीने, वाक्य रूपांतराच्या दृष्टीने ते चूक ठरू शकतं. मग त्या वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता वाक्याच्या रचनेत बदल करायचा म्हणजे नेमकं काय करायचं, तर यासाठी एक उदाहरण घेऊयात आणि मग पुढे वाक्य रूपांतराचे 4 प्रकार क्रमशः पाहूयात. उदाहरणार्थ, तो घरी खात्रीने येईल असं आपल्याला म्हणायचं आहे किंवा हे वाक्य आपल्याला लिहून दाखवायचं आहे. आता थोडक्यात या वाक्याचं जर आपण बारकाईने ऑब्झर्वेशन केलं तर हे वाक्य होकारार्थी आहे. ते नकारार्थी करायचं झाल्यास कसं करता येईल बरं, याचा विचार करा. तर हे वाक्य नकारार्थी करायचं असल्यास तो घरी खात्रीने येणार नाही असं या वाक्यामध्ये परिवर्तन करून आपल्याला चालणार नाही, ते चुकीचं होईल. हे वाक्य नकारार्थी होईल, पण त्यामुळे मूळ वाक्याचा अर्थ पूर्णपणे बदललेला असेल हे लक्षात घ्या. आणि वाक्य परिवर्तनाचा नियम काय सांगतो की वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता केलेलं परिवर्तन म्हणजे वाक्य रूपांतर किंवा वाक्य परिवर्तन. इतकेच नव्हे तर हे वाक्य विरुद्धार्थी होईल. म्हणून वाक्याच्या रूपात बदल तर करायचा, मात्र अर्थ तोच आपल्याला कायम ठेवायचा आहे. या पद्धतीने आत्ता सांगितलेलं वाक्याचं रूपांतर जर आपल्याला पाहायचं असेल तर लक्षात घ्या, तो घरी आल्याशिवाय राहायचा नाही असं त्याचं अचूक उत्तर आहे. या वाक्य रूपांतरामुळे मूळ अर्थ कायम तर राहिलाच, परंतु हे वाक्य अधिक परिणामकारक झालं आहे. अशा प्रकारे वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता, त्याला अडसर न करता वाक्यामध्ये परिवर्तन करणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला वळूयात आता वाक्य रूपांतराच्या प्रकारांकडे. नंबर 1, प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. या घटकामध्ये तुम्हाला सांगितलेली कन्सेप्ट लक्षात ठेवा, तुम्हाला सांगितलेला नियम लक्षात ठेवा आणि त्या नियमाला पडताळूनच परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला वाक्य रूपांतर करायचं आहे. मग यासाठी एक उदाहरण घेऊयात. जगी सर्वसुखी असा कोण आहे, आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. याचं विधानार्थी रूपांतर कसं होईल? जगात सर्वसुखी असा कोणी नाही आणि पूर्णविराम. नेहमीच्या व्यवहारामध्ये आपण अनेक प्रश्न विचारतो, जसे तू कुठे चाललास, तुला किती गुण मिळाले, प्रकृती आता कशी आहे, इत्यादी. प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला त्यांची काही उत्तरे हवी असतात, म्हणजे उत्तराच्या अपेक्षेने असे प्रश्न विचारले जातात. जगी सर्वसुखी असा कोण आहे या प्रश्नाचं उत्तर मी आहे असे द्यायचं नसतं. हा प्रश्न उत्तराच्या अपेक्षेने विचारण्यात आला नसून त्या प्रश्नातच त्याचे उत्तर दडलेलं आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. जगात कोणीच सुखी नाही असे
सांगणाऱ्याला स्पष्ट म्हणायचं आहे, पण प्रश्न विचारल्यामुळे मूळचे साधे विधान किंवा साधे वाक्य किती जोरदार झाले आहे ते सुद्धा पहा. आत्ता सांगितलेल्या वाक्यामध्ये होकारार्थी प्रश्न विचारला आहे, मात्र त्यांनी सूचित केलेले उत्तर हे नकारार्थी आहे. दुसरे उदाहरण पाहूया. अपमान केल्यास कुणाला राग येत नाही? प्रश्नार्थक चिन्ह. आता हा नकारार्थी प्रश्न आहे आणि याचं होकारार्थी विधान कसं होईल? अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच. अशा तऱ्हेचा प्रश्न नकारार्थी असला तर त्याचे विधानार्थी रूपांतर करत असताना त्याचं उत्तर हे सरळ सरळ होकारार्थी ठेवावं. अशा प्रकारे प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्याचं रूपांतर होत असतं. प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचं झाल्यास प्रश्न जर होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य नकारार्थी ठेवावं आणि प्रश्न नकारार्थी असल्यास त्याचं उत्तर हे विधानार्थी वाक्य ठेवणं आवश्यक असतं. आता वळूयात दुसऱ्या वाक्य रूपांतराकडे. उद्गारार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. आता यामध्ये सुरुवातीला आपण काही वाक्य पाहूयात. बाप रे, केवढी उंच आहे ही इमारत. आता याचं विधानार्थी रूपांतर या ठिकाणी पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ही इमारत खूप उंच आहे. 2 नंबरचं उदाहरण पाहूयात. काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला. हे विधानार्थी वाक्य आहे आणि याचं उद्गारार्थी रूपांतर आपल्याला करायचं आहे. किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री. आणखीन काही उदाहरणं घेऊयात. आज गाडीत किती गर्दी. काय अक्षर आहे त्याचे. म्हणजे आत्ता पाहिलेल्या वाक्यातील विधानं हे उद्गारार्थी आहेत आणि तीच वाक्य कंसातील विधानार्थी वाक्य उद्गारार्थी ठेवण्यामुळे हे परिणामकारक झालेले आहेत. अशा प्रकारे उद्गारार्थी वाक्यामध्ये केवळ भावना व्यक्त केलेल्या असतात, पण वर दिलेल्या वाक्यामध्ये भावनेपेक्षा परिणामकारकता, वैगुण्य, अतिशोक्ती असे प्रकार आपल्याला आढळून आलेले आहेत. केव्हा केव्हा मनातील तीव्र इच्छा व्यक्त करण्यासाठी देखील उद्गारार्थी वाक्य वापरलेले असते. उदाहरणार्थ, मला लॉटरीत ₹1,00,000 मिळाले तर. उद्गारवाचक चिन्ह. म्हणजे या ठिकाणी या वाक्यामध्ये ₹1,00,000 मिळावेत अशी आपली तीव्र इच्छा आहे. मी राज्याचा मुख्यमंत्री असतो तर. उद्गारवाचक चिन्ह. म्हणजे मुख्यमंत्री होण्याची आपल्याला तीव्र इच्छा आहे. थोडक्यात सांगायचं तर एखाद्या गोष्टीमधील अतिशयता किंवा खूप अतोनात, मनस्वी, फार अशा अर्थाच्या भावना किंवा तीव्र इच्छा व्यक्त करण्यासाठी उद्गारार्थी वाक्य वापरतात. अशा उद्गारार्थी वाक्याचे साधे विधानार्थी वाक्य ठेवताना कोणत्या गोष्टीची तीव्र इच्छा व्यक्त करायची आहे ते स्पष्ट करावे आणि तशा प्रकारचं रूपांतर करावं. आता वळूयात वाक्य रूपांतराच्या तिसऱ्या प्रकाराकडे. आज्ञानार्थी व विधानार्थी वाक्याचं रूपांतर. आता या ठिकाणी पहा. तू नियमित व्यायाम कर हे वाक्य आज्ञानार्थी आहे. आता याचं रूपांतर कसं होईल? तू नियमित व्यायाम करावास हे सरळ सरळ विधानार्थी रूपांतर झालेलं आहे. पुढे पहा. ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करावे हे वाक्य विधानार्थी आहे आणि त्याचं रूपांतर
आपल्याला आज्ञार्थी करायचं आहे. कसं होईल? ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करा. हे सरळ सरळ वाक्य आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचं आहे. नियम लक्षात ठेवा. आज्ञार्थी वाक्यात आज्ञा अभिप्रेत असते. विधानार्थी वाक्यात सरळ सरळ विधान किंवा वाक्य अभिप्रेत असतं. या वाक्याचे परस्पर रूपांतर करताना त्या वाक्याचा भावार्थ आपण लक्षात घ्यावा लागतो. आता वळूयात वाक्य रूपांतराच्या शेवटच्या प्रकाराकडे. जो रूपांतराचा प्रकार आहे होकारार्थी व नकारार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. आता या ठिकाणी काही वाक्य दिलेली आहेत ते पाहूयात. सुरुवातीला, त्याच्यासाठी 1000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. हे वाक्य होकारार्थी आहे आणि त्याचं नकारार्थी रूपांतर, त्याच्यासाठी 1000 रुपये ही काही लहान रक्कम नाही. आता दुसरं वाक्य पहा, ही काही वाईट कल्पना नाही. हे वाक्य नकारार्थी आहे आणि त्याच्या उलट आपल्याला ते वाक्य होकारार्थी या ठिकाणी करायचं आहे. ही कल्पना चांगली आहे, एवढंच त्याचं रूपांतर होऊ शकतं. आणखीन काही वाक्य पाहूयात. 500 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. वाक्य लक्षात घ्या. 500 रुपये, 500 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे, पूर्णविराम. आता हे वाक्य होकारार्थी आहे आणि त्याचं रूपांतर नकारार्थी करायचं आहे. कसं करता येईल? 500 रुपये ही काही लहान रक्कम नव्हे किंवा 500 रुपये ही काही लहान रक्कम नाही, पूर्णविराम. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं चिन्ह, जसं उद्गारवाचक, प्रश्नार्थक, अशा प्रकारचं चिन्ह वाक्य संपल्यानंतर द्यायचं नाही. आत्ता पाहिलेली जी वाक्य आहेत त्या दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच आहे, पण दुसरे वाक्य अधिक परिणामकारक झालेलं आपल्याला दिसून येईल. हे वाक्य किंवा हे करताना आपण पहिल्या वाक्यातील मोठी या शब्दाचा विरोधार्थी शब्द लहान या ठिकाणी वापरला व वाक्याचा अर्थ बदलू नये म्हणून नव्हे हा नकारार्थी बदल या ठिकाणी वापरला. आणखीन काही उदाहरणे घेऊयात. ही काही वाईट कल्पना नाही, नकारार्थी वाक्य. याचं होकारार्थी रूपांतर कसं करता येईल? ही कल्पना बऱ्यापैकी आहे. म्हणजे या दोन्ही वाक्याचं अवलोकन जर आपण केलं तर हे आपल्याला दिसून येईल की येथे नकारार्थी वाक्याचे होकारार्थी करताना वाईट शब्दाचा जो विरोधार्थी शब्द आहे बरा, तो वापरून पहिल्या वाक्यातील नकार आपण काढून टाकलेला आहे आणि दुसऱ्या वाक्यातील विधान होकारार्थी केलेले आहे. म्हणजे होकारार्थी व नकारार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर करत असताना त्यामध्ये आलेले शब्द सरळ सरळ त्याच्या उलट विरुद्धार्थी वापरणं आवश्यक असतं. म्हणजे विरुद्धार्थी शब्दाच्या मागे नकारदर्शक शब्द ठेवला तर मूळचा होकारार्थी विधानांचा अर्थ हा कायम राहतो. विरुद्धार्थी शब्द तयार करण्याचे प्रकार 2 आहेत, लक्षात ठेवा. हे प्रकार का लक्षात ठेवायचे? तर हा नियम तुम्हाला होकारार्थी व नकारार्थी वाक्याचं परस्पर रूपांतर करताना उपयोगी पडणार आहे. मग नंबर 1चा नियम, शब्दाच्या मागे अन, न, ना, बे, गैर, विना यासारखे उपसर्ग जोडून. उपसर्ग हा प्रकार आपण गेल्या वर्षी स्वतंत्ररित्या पाहिलेला आहे. जसे मंगल, अमंगल, आदर, अनादर, कळत, नकळत,
लायक नालायक, जबाबदार बेजबाबदार, वापर गैरवापर, सायास विनासायास, तक्रार बिनतक्रार अशा प्रकारचे हे विरुद्धार्थी शब्द वापरून आपल्याला होकारार्थी व नकारार्थी वाक्याचं परस्पर रूपांतर करता येत असतं. नियम क्रमांक 2, विरुद्ध अर्थाचा दुसरा शब्द वापरून, जसे श्रीमंत दरिद्री, जलद सावकाश, सुरुवात शेवट, स्वीकारणे नाकारणे, ज्येष्ठ कनिष्ठ, नफा तोटा अशा प्रकारचे शब्द वापरून आपण होकारार्थी व नकारार्थी वाक्याचं परस्पर रूपांतर करत असतो. आणि हे परस्पर रूपांतर झाल्यामुळे ही वाक्य एकसुरीपणाची आणि कंटाळवाणी वाटत नाही, हे लक्षात ठेवा. सुरुवातीला मी जे तुम्हाला वाक्य रूपांतराचे 8 प्रकार सांगितले, ते 8 प्रकार हे अभ्यासासाठी महत्त्वाचे आहेत, परंतु 12वीमध्ये आपल्याला एकूण 4च प्रकार महत्त्वाचे आहेत. उर्वरित 4 प्रकार हे स्पर्धात्मक परीक्षेसाठी आपण पुढील काही व्हिडिओ क्लिपमध्ये अभ्यासणार आहोत. आता या ठिकाणी सोडवण्यासाठी कृती आराखडा दिलेला आहे. आत्ता केलेल्या अभ्यासानुसार आणि आत्ता सांगितलेल्या नियमानुसार हे नियम वापरून हा कृती आराखडा तुम्ही गृहपाठासाठी होमवर्कसाठी तयार करा. आणखीन काही वाक्य मी तुम्हाला PDF टाकणार आहे. एका प्रकारातील वेगवेगळे वाक्य आणि ते तुम्हाला PDFच्या माध्यमातून सोडवता येतील. अशा प्रकारे व्याकरणातील पहिला घटक वाक्य प्रकार आणि वाक्य रूपांतर या ठिकाणी संपलेला आहे. दिलेल्या कृती, दिलेलं कोष्टक, दिलेला तक्ता तुम्ही पूर्ण करा. धन्यवाद.